भागाकाराचे पुन्हा काही महत्त्वाचे एक्झाम्पल पाहूया आपण. भागाकार करते वेळेस 8/3 भागिले 2/3 हा एक प्रकार पाहूया. ओके, जर अपूर्णांकाचा भागाकार जो दिलेला असतो, आपण या अगोदर जे भागाकार पाहिले ते सरळ पाहिलेले आहेत. ओके, त्यांची डायरेक्टली एकाच संख्येने त्याला भाग दिला जाऊ शकतो. परंतु आता हा अपूर्णांकाचा भागाकार पहा. अपूर्णांकांचा भागाकार अपूर्णांकांचा बघा. या ठिकाणी आता ज्यावेळेस तुम्हाला 8/2 दिलेले असतात, त्याला या ठिकाणी या संख्येला व्यस्त करून घ्यायचं. दिलेल्या संख्येला काय करायचं? व्यस्त करून घ्यायचं. म्हणजेच या ठिकाणी व्यस्त हे गुणाकारामध्ये येतं आणि ही जे 3 जे आहेत ते वरील अंशामध्ये जातात आणि 2 छेदामध्ये येतात. ओके, या दोन संख्यांचे अदलाबदल होत असते ज्यावेळेस आपण भागाकार करत असतो अपूर्णांकाचा. ओके, मग अपूर्णांकाचा भागाकार करते वेळेस आता या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन जे असतात ते कॅल्क्युलेशन करू शकता. 2 2 चौक 8, तर त्या ठिकाणी होत नसेल पुन्हा मग डायरेक्टली गुणिले 2 गुणिले 3/1 म्हणजे त्या ठिकाणी 4 3 12 2 2 आणि 6. फायनली उत्तर आपल्या या ठिकाणी याचं 6 उत्तर आपण फाइंड करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मी काही महत्त्वाचे एक्झाम्पल या ठिकाणी देतो तुम्हाला. बघा, 34/3 भागिले 45/4 4/45. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला भागाकार करायचा आहे. ओके, भागाकार करते वेळेस तुम्हाला या दोन संख्यांना व्यस्त मध्ये घेऊन जावं लागतं. हे मी तुम्हाला या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितले. म्हणजे 36/3 भागिले 45/4. ओके, 36/3 भागिले 45/4 करते वेळेस या ठिकाणी साइन चेंज होतं, ते भागाकाराचं गुणाकार. ओके, गुणाकारामध्ये व्यस्त मध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपण दोन्ही संख्येला जर भाग देऊ इच्छित असतो तर द्यायचं. या ठिकाणी 2 ने भाग जातो. 2 1 2 18 2 36. ओके, मग या ठिकाणी पुन्हा 3 1 3 3 6 18. पुन्हा या ठिकाणी 3 2 6 2 1 2 म्हणजेच आता या ठिकाणी 3 गुणिले 45 एवढंच उत्तर राहतं. याचा गुणाकार जर केला तर 5 3 15 चला 1 4 3 12 आणि 1 13 135 आपलं उत्तर या भागाकाराचं मिळतं. ओके, अशा पद्धतीने आपण गुणाकार व्यस्त करून भागाकार करू शकतो. आता या ठिकाणी आपण भागाकारच अशा पद्धतीने करू शकतो व्यस्त मध्ये. याच्या व्यतिरिक्त दुसरी क्रिया करता येत नाही. भागाकारामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला खाली वर दिलेल्या संख्या ह्या जवळपास काटाकाटी करता येतील अशाच दिलेल्या असतात. मग या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण व्यवस्थित पद्धतीने पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा अपूर्णांक या तिन्ही त्याचे प्रकार आपण व्यवस्थित पाहिले. छेदाधिक असेल, अंशाधिक असेल, पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल, त्यांची बेरीज, वजाबाकी, समान छेद असताना किंवा समान छेद नसताना, हे सर्व जे काही घटक आपण व्यवस्थित पाहिलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामधील एक्झाम्पल सोडवायला खूप महत्त्वाचे आहेत आणि तेच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. बघा, मग आता या ठिकाणी आपण काही कंबाईन एक्झाम्पल घेऊया. जसे की बेरीजही त्यामध्ये असेल, वजाबाकी असेल, गुणाकारही असेल आणि भागाकारही असेल, व्यावहारिक पूर्णांक संख्येचे. ओके, त्याच पद्धतीने या ठिकाणी जर 10 गुणिले जर 80 करत असतात तर 1 0 एक्स्ट्रा फक्त या ठिकाणी द्यायचा. गुणाकार आपोआप तुम्हाला मिळून जाईल. काय द्यायचा? 1 0 वाढून द्यायचा. या ठिकाणी 100 आहे गुणिले 820 आहे. मग या ठिकाणी 2 0 आहेत. मग हे 820 वर डायरेक्टली हे 2 0 काय करायचे? ऍड करून घ्यायचे. ओके, 1000 आहे गुणिले 820 आहे. मग या ठिकाणी हे 820, या ठिकाणी 3 0 आहेत. मग या ठिकाणी 1 2 3 0 वाढून द्यायचे. हे गुणाकारामध्ये. ओके, मग भागाकारामध्ये फक्त काय करायचं? 1 0 या ठिकाणी संख्या कमी करून घ्यायच्या आणि भाग द्यायचा. भागाकारामध्ये पाहूया कशा पद्धतीने त्याचे चेंजेस होतात. मग भागाकारामध्ये 10 जर असतील तर एक संख्या सोडून दशांश द्यायचा. 2 शून्य असतील तर 2 संख्या सोडून दशांश द्यायचा. आणि 3 संख्या असतील तर या ठिकाणी 3 संख्या आहेत तर 1 2 3 तिन्ही संख्या सोडून डेसिमल द्यायचा आणि शून्याचा भाग द्यायचा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही भागाकार व गुणाकार
हे अपूर्णांक व दशांश पूर्णांकामध्ये त्याला कन्वर्ट करू शकता. मग गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज ही चांगल्या प्रकारे तुम्हाला समजली असेल तर यावर आधारित आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि तुम्ही यावर आधारित आता तुमच्या मनाने बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. कोणतीही संख्या घ्यायची, गणित शिकण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि एक बेस्ट वे तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या मनाने एक्झाम्पल तयार करणे. ओके, मी आता जे काही एक्झाम्पल घेत असतो ते डायरेक्टली तयार करत असतो तुमच्या आवडीचे, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली पुस्तकामधून जे एक्झाम्पल भेटतात ते तर सॉल्व्ह करतच जा, ते तर सरावासाठी असतात. परंतु जर तुम्हाला मनातून जर गणित शिकण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न तयार करा. तुमचा झालेला प्रश्न हा ते तुम्हीच सगळ्यात अगोदर सॉल्व्ह करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही तुमचे विद्यार्थी व्हाल, त्याच वेळेस तुम्हाला गणित पक्क समजेल. बघा या ठिकाणी आता एक एक्झाम्पल घेतलेले आहे आपण. 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 इन ब्रॅकेट क्लोज या ठिकाणी भागिले 9/2. आता या ठिकाणी 9/2 दिलेले भागिले म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्यायामधून उत्तर फाइंड करायचे 3, दुसरा आहे 2/9 किंवा 1/3 किंवा 1. ओके, मग आता अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण. ब्रॅकेट सॉल्व्ह करते वेळेस त्याला जशाला तसं मांडायचं खाली आपण. ओके, या संख्येला आपण 3/1 असेही लिहू शकतो. ओके, मग आता या ठिकाणी भागिले 2 9/2. आता या ठिकाणी आपल्याला काटाकाटी काय करता येते तर ते 5/5 5×3=15. ओके, 7×1=7 7×4=28. या ठिकाणी 3×1=3 3×3=9 4×1=4 4×2=8. ओके, मग या ठिकाणी आता 3×3=9 आणि 2×2=4. आता राहिले भागिले 9/2. ओके, भागाकार दिलेला आहे. या अगोदरच मी सांगितलं भागाकार असेल तर त्याचा व्यस्त करून घ्यायचं. व्यस्त करते वेळेस 9/2 गुणिले हे 9 अंशात जातील आणि हे 2 अंशामध्ये जातील. म्हणजेच 2×1=2 9×1=9 1×1=1 म्हणजेच 1/1 बरोबर 1. आपलं फायनली उत्तर 1 यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ओके, अशा पद्धतीने काटाकाटी तुम्हाला करता आली पाहिजे. काटाकाटी करणे हे या चॅप्टरमध्ये अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. बघा दुसरा प्रश्न. टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे 5/7 मध्ये किती मिळविल्यास किती मिळविल्यास 7/5 उत्तर येईल. 7/5 उत्तर येईल. बघा त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की 5/7 मध्ये किती मिळविल्यास 7/5 उत्तर येईल. मग या ठिकाणी आपल्याला 7/5 उत्तर येण्यासाठी 5/7 ओके मध्ये किती मिळविल्यास म्हणजे जी मिळवायची ती x मानू बरोबर 7/5 उत्तर यायला पाहिजे आपलं. ओके, आता x मानल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी x बाहेर घेतल्याच्या नंतर हे 7/5 जशाला तसे हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्याच्या नंतर निगेटिव्ह होते. ओके, मग या ठिकाणी त्यांची वजाबाकी करून घ्यायची असेल तर त्यांची वजाबाकी x बरोबर आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊया. ओके, कारण की त्या ठिकाणी मूळ संख्या आहेत, आपण दोन्ही मूळ संख्या असल्यामुळे त्यांना समतुल्य करू शकत नाही. मग 7×7 छेदात 7×5 वजा 5×5 छेदात 5×7. मग या ठिकाणी जर लिहिलं आपण त्याचं तर 7×7=49 छेदात 7×5=35 भागिले मायनस 5×5=25 छेदात 35. आता छेद सारखे झालेले आहेत म्हणून 35 एकदाच घ्यायचं. ओके, आणि यांची सबट्रॅक्शन करायची. 9 मधून 5 गेले 4 राहतील, 4 मधून 2 गेले 2 राहतील, म्हणजेच 24/25. आपलं या ठिकाणी 24/25 ला पुन्हा कोणत्या 24/35 ला पुन्हा कोणत्या संख्येने भाग जातो का ते बघायचं.
या ठिकाणी पुन्हा कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 24/25 या 5/7 मध्ये मिळविल्यास उत्तर आपलं 7/5 उत्तर बरोबर येईल. ओके, x बरोबर 24/35. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल व्यवहारी अपूर्णांकातील आता एक भागाकाराचं एक्झाम्पल पाहूया आपण. बघा या ठिकाणी दिलेला भागाकार आहे 25/12 भागिले 5/6. आता या ठिकाणी नेहमी तुम्हाला अशा प्रकारच्या ज्यावेळेस संख्या दिलेल्या असतात, या राशीची उत्तर शोधा किंवा या राशीची किंमत काढा किंवा या भागाकाराचं स्वरूप दिलेलं आहे ती संख्या सोडवा, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. मग तुम्ही ज्यावेळेस हा प्रश्न सोडवता त्यावेळेस मी सांगितलेल्यानुसार हे जे भागाकाराचं जे साइन आहे आपल्याला या ठिकाणी व्यस्त करायचंय. मी रिपीट क्वेश्चन यामुळे घेतला की तो तुम्ही भागाकार डायरेक्टली मल्टिप्लिकेशन न करता करू शकत नाही. आता या ठिकाणी आपल्याला या भागाकाराला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये जर करायचं असेल तर दिलेल्या समोरच्या पूर्णांकांचं व्यस्त करावं लागतं. दिलेल्या समोरचा जो पूर्णांक आहे ना त्याला व्यस्त करावं लागतं. व्यस्त करणे म्हणजे या ठिकाणी गुणाकाराचं भागाकाराचं गुणाकारामध्ये रूपांतर होतं आणि जी दिलेली संख्या आहे ही 6 वरी आणि 5 खाली येते. म्हणजे या ठिकाणी 5/6 आणि ही जशाला तशी संख्या ठेवली जाते. ओके, मग या ठिकाणी यांचं जर आपण व्यस्त केलं तर 6 वरी आणि 5 खाली अशा पद्धतीने त्या संख्या लिहिल्या जातात. मग आता या ठिकाणी अशा प्रकारच्या संख्या लिहिल्याच्या नंतर आपण गुणाकार स्वरूपामध्ये जशा प्रकारे मांडतो त्या पद्धतीने आता हे एक्झाम्पल आलेलं आहे. मग डायरेक्टली आपण या एक्झाम्पलला डायरेक्ट 6×1=6, 6×2=12, 5×1=5 आणि 5×5=25 अशा पद्धतीने सोडवू शकतो. आता राहिलेले जे अंक आहेत ते समोर घ्यायचे. राहिलेला अंक आहे या ठिकाणी 5, या ठिकाणी 2, या ठिकाणी 1 म्हणजेच 1 म्हणजे काही नाही या ठिकाणी, म्हणजेच 5/2 हे उत्तर आपलं फायनल या भागाकाराचं असणार आहे. याच पद्धतीने बघा 82/38 प्लस 34/38 प्लस 48/40 किंवा 4 घ्या. ओके, आता या ठिकाणी 38 ही समसंख्या आहे. आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेत आहेत मुद्दाम तुम्हाला ऍडिशनचं समजण्यासाठी. ज्यावेळेस सम असतात आणि या ठिकाणी आपण 17×2=34, 16×2=32, 19 दोघे. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऍक्च्युली सबट्रॅक्ट बेरीज करते वेळेस आपण जर दोन्ही समान असतील किंवा एक जर समान नसेल तर याचं कॉम्बिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. बघा त्या ठिकाणी जर दोन्ही समान असतील तर दोन्हीपैकी एक घ्यायचं, मग राहिलेला जो कोणता पार्ट असेल तो तसंच तोपर्यंत ठेवायचा जोपर्यंत हा पार्ट सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. मग या दोन्हीपैकी एक घेतला 38 येईल. ओके, छेदामध्ये 2 आणि 4 6, 6 आणि 3 9. आता राहिलेले जे पार्ट आहे तो खाली घेऊया, त्यांची बेरीजेचं साइन आहे ते बेरीजेचं साइन ठेवूया 48/19. ओके, मग आता या ठिकाणी समतुल्य या ठिकाणी समान होता छेद म्हणून आपण डायरेक्टली 38 गुणवांची बेरीज केली, परंतु या ठिकाणी समान नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तर तिरपा गुणाकार करा आणि तिरपा गुणाकार मोठा होत असेल तर ही संख्या या संख्येच्या लहान संख्या मोठ्या संख्येच्या पटीत आहे का ते पहा. पटीत असेल तर छेदातील आणि अंशातील त्या संख्येला ज्या संख्येने गुणून ती संख्या ज्या पटीत दिलेली आहे त्या पटीत दोन्ही करायचे. म्हणजे या ठिकाणी 96 38 जशाला तसे राहतील. या ठिकाणी 38 करण्यासाठी या ठिकाणी 2 ने गुणलं तर 19 2 38 होतात. मग या ठिकाणी या 48 ला सुद्धा 2 ने काय करावं लागेल, गुणावं लागेल. या ठिकाणी 8 2 16 8 2 16 झाल्याच्या नंतर राहतात कॅरी 1 2 2 4 आणि 1 9. मग या ठिकाणी 96. आता तुम्ही म्हणताल सर या ठिकाणी 96 आणि या ठिकाणी 96, मग दोन्हीपैकी घ्यायचं का तर नाही, फक्त छेदामध्ये जरी एक समान संख्या आली तरच घ्यायची. ओके, मग छेदामध्ये समान असणारी संख्या 38 आहे. या दोघांची डायरेक्टली बेरीज करायची. 6 2 12 चला 1 9 9 18 आणि 1 19. ओके, म्हणजेच या ठिकाणी 192/38 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही व्यावहारिक अपूर्णांक पूर्ण त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे. ओके, जर तुम्हाला प्रश्नामध्ये पुन्हा काही प्रश्न पुस्तकामधील काही एक्झाम्पल असतील तर तेही आपण उजळणीच्या वेळेस कंप्लीट करून घेणारच आहोत. परंतु जर तुम्ही जर सोडवते वेळेस तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला निश्चित विचारू शकता. ओके, पुढील एक्झाम्पल बघूया. बघा बोर्डवर दिलेला आहे समतुल्य अपूर्णांक. आता या ठिकाणी समतुल्य अपूर्णांक हा पूर्णांक आपण
यामुळे घेतला नाही कारण की आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यावर आधारित हा एक याच्यामध्येच एक्झाम्पल दिलेला आहे, किंवा तरीही जर तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न जर विचारले असतील तर यावर आधारित तुम्हाला समजावं म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला हा प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे. बघा, समतुल्य अपूर्णांक म्हणजेच असा अपूर्णांक की जो समतुल्य अपूर्णांक, जरी आपण या समतुल्य अपूर्णांकामध्ये हे अपूर्णांक जरी शिकलो नसतील तरी आपण ते कशा पद्धतीचे असतात हे आपण अभ्यासले, ते तुम्हाला मी या ठिकाणी आता सांगितल्यावर समजेल. बघा या ठिकाणी 3/5, ओके, 3/5. या 3/5 ला जर आपण दशांश स्वरूपामध्ये जर लिहिलं तर कशा पद्धतीने लिहिता येईल मित्रांनो, की याला आपण दशांश स्वरूपामध्ये लिहिलं तर या ठिकाणी शून्याचा भाग देऊन 3 येईल, 6 पंचे 30 म्हणजे 0.6 अशा पद्धतीने लिहिता येतात. म्हणजे या 3/5 चा समतुल्य अपूर्णांक काय होईल, 0.6, ओके, म्हणजे 0.6 हा 3/5 चा समतुल्य अपूर्णांक म्हणजे सारखा अपूर्णांक आहे. आपण प्रत्येक वेळा मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत होतो की हे दशांश स्वरूपामध्ये सोडवा, अपूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सोडवा, ती जे सोडवण्यासाठी यामुळे सांगत होतो की ते समतुल्य अपूर्णांक आहेत त्यांचे, ओके, ते समतुल्य म्हणजे सारखेच असणार आहे, दोन्हीच्या किमती कशा सारखेच असणार आहे. मग दिलेला जो प्रश्न आहे आपल्याला तोही समतुल्य अपूर्णांक शोधायचा आहे. मग 3 पूर्णांक आहेत, 3 कसे आहेत, पूर्णांक आहेत. आता 0.75, 0.75 म्हणजेच काय रे बेटा, 3/4, 3/4. मग 3 पूर्णांक 3/4 या संख्येला आपण काय करूया, कन्वर्ट करूया यांचा गुणाकार करून, ओके, 3 गुणिले 4 प्लस 3/4, ओके. मग या ठिकाणी आपल्याला 3 चौक 12 आणि 3 15, 15/4 ही संख्या मिळेल, म्हणजे 15/4 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे समतुल्य अपूर्णांक शोधण्याची, किंवा आपण शेवटपर्यंत जर का सोडत गेलो तरी समतुल्य अपूर्णांक आपोआप आपल्याला मिळत असतो, ओके. फक्त एवढं आहे की हे जे या ठिकाणी जे कन्वर्ट करायची जी क्रिया आहे ती तुम्हाला आली पाहिजे. 3.3/4. आता या ठिकाणी जर 3.1/2 असतं तर या ठिकाणी 3.50 असते तर 3.1/2 घेतला असतं, कारण की ह्या 0.5 चा उपयोग आपण पूर्णांक व्यवहार्य पूर्णांकामध्ये 1/2 असा करतो. मी एक चार्टही तुम्हाला दिला होता, आठवत असेल तर बघा या ठिकाणी, किंवा मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही जर नोट करून ठेवला असेल तर लक्षात राहील की तुम्हाला 0.25 म्हणजेच 1/4, 0.1/2 म्हणजेच 0.50 म्हणजेच 1/2, 0.75 म्हणजेच 3/4. आता जो आला प्रश्न तो त्यावर झालेला आहे. अशा पद्धतीचे तुम्हाला मी एक सव्वा, दीड, पाऊण किंवा पाव अशा पद्धतीचे तुम्हाला मी एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट या ठिकाणी खूप उपयोगी आहे, तोही पाठांतर करून ठेवा, ओके. चला पुढील प्रश्न पाहूया. बघा पुढील प्रश्न आहे 5/6 गुणिले अधिक 5/6 गुणिले 5/6 भागिले 5/6 बरोबर किती. आता असा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येतो त्यावेळेस तुम्ही अगोदर जे काही दिलेलं असेल, म्हणजे या ठिकाणी क्रिया जी काही दिलेली असेल ती करायची नाही, अगोदर तुम्हाला जी सोपी जाईल ती करायची. मग या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, अगोदर बेरीज दिलेली आहे, ती बेरीज अगोदर करून घ्यावा, कारण की बेरीज जर अगोदर करून घेतली तर नाही तर सरळ सरळ बोडोमस्या स्वरूपाने जायचं, ओके, बोडोमस्या स्वरूपात. मग या ठिकाणी 5/6 जशाला तसे लिहायचे, या संख्येचा गुणाकार या ठिकाणी गुणाकार जर केला तर या ठिकाणी 25 येईल, ओके, या ठिकाणी 36 येणार आहे, या ठिकाणी जशाला तसंच लिहायचं. म्हणजे या ठिकाणी 5/6 ॲज इट इज ठेवायचे, आणि या ठिकाणी आपण व्यस्त जर केलं तर गुणिले हे 6 वरी जातील, 5 खाली येतील, म्हणजे 6 5 6 या 6 36 आणि 5 1 5 5 5 25. पुन्हा आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन सारखंच येतं, म्हणून या ठिकाणी 5/6 अधिक या ठिकाणी काय राहिलेले 5/1 राहिलेले आहे, किती 5/6 राहिलेले. हे 6 1 6 6 6 36 6 5 1 5 5 5 25 5, म्हणजेच आता अधिक राहिलेले फक्त 5/6
6 म्हणजेच या ठिकाणी 6 दोन्ही समान आहेत आणि 5 आणि 5 10 म्हणजेच आपलं उत्तर 10/6 किंवा याला पुन्हा 2 ने जर भाग दिला तर 5 आणि 3 अशाही पद्धतीचं आपल्याला फायनल उत्तर शोधता येईल. ओके, एवढ्या फास्ट स्पीडनं तुम्हाला आता कोणतंही एक्झाम्पल करता आलं पाहिजे. ओके, मी या ठिकाणी काय केलं ते एकदा पुन्हा सविस्तर तुम्हाला सांगतो, काळजीपूर्वक बघा. या ठिकाणी आपण अगोदर त्यांचा गुणाकार करून घेतला. गुणाकार तिरपा गुणाकार करायला सरळ सोपा जातो म्हणून या ठिकाणी 25 घेतले, या ठिकाणी 36 घेतले. ओके, मग हे जशाला तसं ठेवलेलं आहे सध्या. आता या ठिकाणी 36 आलेले म्हणून याला व्यस्त करून घेतलं. याला व्यस्त केल्याच्या नंतर 6 वरी गेले आणि 5 खाली आले. 5 1 5 5 5 25 6 1 6 6 6 36. मग या ठिकाणी 1 1 राहिलेले, या ठिकाणी 5 आणि 6 राहिलेले. मग आता हे 5 आणि 6 या ठिकाणी याच्या समोर त्याचं साइन सोबत लिहिले म्हणून या ठिकाणी 6 दशाला तसे 5 दोन्ही 10 याचंच कन्वर्ट आपण यामध्ये केलेलं आहे. ओके, चला अशाच पद्धतीने प्रश्न सोडवत राहा आणि प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता तेवढी तुम्ही परफेक्ट होता. ओके.